Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. We are discussing about the chapter Principles of Inheritance and Variations. And in this video, we will talk about the genetic disorders. Genetic disorders. What are the genetic disorders? What are the genetic disorders? The disorders caused due to the gene mutations or the disorders caused due to alteration in the chromosomes are known as genetic disorders. The disorders which are caused because of the gene mutations and the disorders caused because of aneuploidy of the chromosomes or alteration in the chromosomes, all such disorders are known as genetic disorders. There are two types of the genetic disorders. First, Mendelian disorders, and second are chromosomal disorders. There are two types of genetic disorders. One are said to be Mendelian disorders and second are chromosomal disorders. The disorders which are caused by gene mutations are known as Mendelian disorders. ज्या पण काही डिसऑर्डर्स आहेत आणि ह्या जीन म्युटेशन मुळे होत असतील, जीन म्युटेशन्स मुळे होणाऱ्या डिसऑर्डर्सना म्हणतात मेंडेलियन डिसऑर्डर्स. And the disorders which are caused by aneuploidy, the disorders which are caused by alteration in the chromosomes are known as chromosomal disorders. Chromosomal disorders. These are the disorders which are related with alteration in the genes. ह्या ज्या डिसऑर्डर्स आहेत ह्या जीन अल्टरेशन मुळे होतात आणि ह्या डिसऑर्डर्स क्रोमोझोमल अल्टरेशन मुळे होतात. म्हणजेच क्रोमोझोम्स मध्ये चेंज होतोय की जीन्स मध्ये चेंज होतोय यानुसार डिसऑर्डर्स दोन टाइप्सचे आहेत. मेंडेलियन डिसऑर्डर, मेंडेल जनरली एक्सप्लेनड द फॅक्टर्स और द जीन्स. मेंडेलने फॅक्टर एक्सप्लेन केले, मेंडेलने जीन्स एक्सप्लेन केले आणि म्हणून जेव्हा जीन म्युटेशन मुळे डिसऑर्डर्स कॉज होतात अशा सर्व डिसऑर्डर्स आहेत मेंडेलियन डिसऑर्डर्स. बट द डिसऑर्डर्स कॉज्ड बिकॉज ऑफ क्रोमोझोमल अल्टरेशन्स और अनयुप्लॉइडी, अनयुप्लॉइडी म्हणजेच अल्टरेशन in a chromosomes, alteration in chromosomes said to be chromosomal disorders. आता अशा कोणत्या डिसऑर्डर्स आहेत की ज्या मेंडेलियन डिसऑर्डर्स मध्ये इन्क्लूड केल्या जातात, जीन म्युटेशन मुळे कॉज होतात, जसं थॅलेसेमिया, दुसरं सिकल सेल अॅनिमिया, नेक्स्ट वन phenylketonuria, phenylketonuria. Next one, albinism. Similarly, color blindness, hemophilia, या ज्या सर्व डिसऑर्डर्स आहेत ह्या सगळ्या डिसऑर्डर्स जीन म्युटेशन्स मुळे कॉज होतात. थॅलेसेमिया, सिकल सेल अॅनिमिया, फिनिलकीटोन्युरिया, अल्बिनिझम, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, हे सगळ्या ज्या डिसऑर्डर्स आहेत या जीन म्युटेशन्स मुळे कॉज होतात. आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर्स म्हणजेच अनयुप्लॉइडी मुळे बिकॉज ऑफ चेंज इन द नंबर ऑफ क्रोमोसोम्स, क्रोमोझोमल नंबर चेंज झाल्यामुळे ज्या काही डिसऑर्डर्स होतात त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. फर्स्ट, डाउन सिंड्रोम. सेकंड, टर्नर सिंड्रोम. थर्ड, Klinefelter syndrome. Next one,
चौथी डिसऑर्डर एडवर्ड सिंड्रोम. नेक्स्ट पटन सिंड्रोम. पटन सिंड्रोम ह्या सगळ्या ज्या डिसऑर्डर्स आहेत त्या अनयुप्लॉइडीमुळे होतात. अनयुप्लॉइडी मुळे म्हणजेच क्रोमोझोमल अल्टरेशन होतं, क्रोमोझोमल नंबर चेंज होते. डाऊन सिंड्रोम इज द ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोझोम. 21st क्रोमोझोम मध्ये एक क्रोमोझोम ऍडिशनल असतो. 21st पेअर मध्ये 21st पेअर ऑफ क्रोमोझोम मध्ये एक क्रोमोझोम ऍडिशनल होतो. त्यामुळे याचा जिनोटाइप असेल 45 XX or 45 XY. 21st trisomy is a Down syndrome. 21st नंबरच्या पेअर मध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम होतो, त्यामुळे ऍटोझोम्स इन्स्टेड ऑफ 45 होतात. ऍटोझोम्स 44 च्या ऐवजी 45 होतात. टर्नर सिंड्रोम, देयर इज अ लॉस ऑफ वन सेक्स क्रोमोझोम. देयर इज अ लॉस ऑफ वन सेक्स क्रोमोझोम नोन एज अ मोनोझोमी. त्यामुळे जिनोटाइप 44X0. Total number of chromosomes will be 45. Here the total number of chromosomes will be 47 chromosomes. Klinefelter syndrome, there is an extra X chromosome in male genotype 44XXY. That is the trisomy in the sex chromosome. This sex chromosomal trisomy, the 21st trisomy, इथं मोनोसोमी, सेक्स क्रोमोसोमल मोनोसोमी. एडवर्ड सिंड्रोम, इट इज 13th ट्रायसोमी. त्यामुळे जिनोटाइप सेमच येतोय डाऊन सिंड्रोम प्रमाणे. दिस इज द 18th ट्रायसोमी. 18th पेअर मध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोसोम असणार आहे, 13th मध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोसोम असेल. सो दिस इज 13th trisomy. This will be 18th trisomy, 13th trisomy. This is sex chromosomal trisomy. Turner syndrome, it is a sex chromosomal monosomy. And Down syndrome, that is 21st trisomy. असे हे वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स आहेत, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. आणि या ज्या डिसऑर्डर्स आहेत मेंडेलियन डिसऑर्डर्स कॉज्ड बाय जीन म्युटेशन. आणि ह्या डिसऑर्डर्स होतात अनयुप्लॉइडीमुळे. व्हॉट इज अनयुप्लॉइडी, दॅट वी स्टडीड अर्लियर. अनयुप्लॉइडी अगोदर स्टडी केलेला आहे आपण. ओके, सो आउट ऑफ दिस वी विल टॉक अबाउट द थॅलेसेमिया. Thalassemia, it is a genetic disorder caused by gene mutation and it is the autosomal recessive disorder. Thalassemia is autosomal recessive disorder. Thalassemia is autosomal recessive disorder caused by gene mutation. जीन म्युटेशन मुळे प्रोड्यूस होणारी डिसऑर्डर आहे आणि रिसेसिव्ह जीन्स थॅलेसेमिया कॉज करतात. थॅलेसेमिया इट इज रिलेटेड विथ अबनॉर्मल प्रोडक्शन ऑफ हिमोग्लोबिन. याच्यामध्ये हिमोग्लोबिन अबनॉर्मली प्रोड्यूस होतं. So it is abnormal. It is related with abnormal hemoglobin production. There are 3 different genes which code for the structure of hemoglobin. Normal hemoglobin चं structure define करणारे 3 genes आहेत. Normal hemoglobin is defined by the 3 genes. हे 3 genes कोणते आहेत? HbA1, HbA2 आणि HbB.
तीन जीन्स आहेत, HbA1, HbA2, HbB. HbA1, HbA2, HbB. हे दोन जीन्स जे आहेत HbA1 and HbA2, these genes are closely associated with each other. They are linked genes and they are present on the chromosome number of 16. 16th क्रोमोझोम जो आहे या 16th क्रोमोझोमच्या पेअर वरती 16वी क्रोमोझोम्सची जी जोडी असते याच्यावरती हे दोन जीन्स असतात, क्लोजली रिलेटेड जीन्स, जवळजवळ आहेत. HbA1, HbA1, HbA2, HbA2. So these are the two linked genes which are closely associated with each other and present on 16th chromosome, 16व्या क्रोमोझोम्स वरती आहे. HHB, it is present on the chromosome number 11. It is present on chromosome number 11. 11व्या क्रोमोझोम वरती हा जीन असतो, एक जीन. This gene determine the sequence of amino acids on beta chain of hemoglobin. HBB हा क्रोमोझोम बीटा चेन वरती अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स कसा असायला हवा हे डिफाइन करतो. बट दीज आर टू जीन्स, दे डिफाइन or they codes for the sequence of amino acid on alpha chain of hemoglobin. हिमोग्लोबिनच्या अल्फा चेन मध्ये न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स कसा असायला हवा हे दोन जीन्स डिफाइन करतात. वी स्टडीड अर्लियर द स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन कन्सिस्ट ऑफ आयर्न और हिम ऍट सेंटर. हिमोग्लोबिन मध्ये सेंटरला आयर्न आहे, हिम आहे आणि याला जोडलेले आहेत 4 प्रोटीन चेन्स. यापैकी ही ए चेन असते आणि ही बी चेन असेल. ए मध्ये अल्फा सब युनिट, बीटा सब युनिट, अल्फा सब युनिट, बीटा सब युनिट. अल्फा चेन कंसिस्ट ऑफ 141 अमाइनो एसिड्स, बीटा चेन कंसिस्ट ऑफ 146 अमाइनो एसिड्स. अल्फा 141 अमाइनो एसिड, बीटा चेन 146 अमाइनो एसिड्स. If the gene mutation occur on the chromosome number 16, that causes alpha thalassemia. जर या 16th क्रोमोझोमवरच्या एका किंवा दोन जीन्स मध्ये म्युटेशन झालं, अबनॉर्मल जीन तयार झाले, म्युटंट जीन तयार झाले, तर त्यामुळे होतो अल्फा थॅलेसेमिया. अँड इफ द म्युटेशन ऑकर ऑन क्रोमोझोम नंबर 11th क्रोमोझोम वरती जर म्युटेशन झालं, हा जीन जर म्युटंट बनला, that will causes beta thalassemia. बीटा थॅलेसेमिया. कारण अल्फा चेन वरती जो अमायनो ऍसिडचा सिक्वेन्स असणार आहे याची इन्फॉर्मेशन, कुठले अमायनो ऍसिड असायला हवे तिथं, याची इन्फॉर्मेशन असते क्रोमोझोम नंबर 16 वरती. त्यामुळे 16th क्रोमोझोम जर अबनॉर्मल असेल म्हणजे इथला जीन मध्ये म्युटेशन झालं तर त्यामुळे होतं अल्फा थॅलेसेमिया. आणि इथं जर जीन म्युटेशन झालं that will cause beta thalassemia. In the thalassemia, hemoglobin becomes abnormal, so RBCs become irregular in shape. RBC चा शेप irregular होतो. Immature RBCs are destructed in the liver. Immature RBCs liver मध्ये डिस्ट्रक्ट केले जातात. The person of observe anemia. त्या पर्सन मध्ये अनेमिया होईल. The skin become pale yellow colored. The patient require मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन. त्या व्यक्तीला सतत ब्लड ट्रान्सफ्यूज करावं लागतं, त्याचं ब्लड सतत बदलावं लागतं. आणि अशी ही जी डिसऑर्डर आहे ज्यामध्ये सफोकेशन होतील, स्किन पेल येलो कलरची असते, वीकनेस येतं, अशक्तपणा येतो, ऑक्सिजनची ब्लडची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते आणि हे सगळं ह्या डिसऑर्डर मध्ये दिसतं. दॅट इज द थॅलेसेमिया. ओके. In the next video, we will talk about Down syndrome, Turner syndrome, and Klinefelter syndrome.